उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज भीमसैनिक संघटनेच्या माध्यमातून आज दादर चैत्यभूमी या ठिकाणी आम्ही जन आंदोलन घेण्याची घोषणा केली भीमसैनिक संघटनेने। त्याच्या पाठचं कारण असं की महाराष्ट्र सरकारने हा जो नवीन कायदा लागू करण्याचा जो प्रयत्न केला आहे की जनसुरक्षा कायदा, या कायद्याला कुठंतरी आज नागरिकांना कुठेही बोलण्याचा अधिकार नाही, पत्रकारांना बोलण्याचा अधिकार नाही, कुठल्याही यूट्यूबर असून दे, कुठलेही कवी असून दे, लेखक असून दे, कोणीही महाराष्ट्र सरकारच्या किंवा सरकारच्या भूमिकेच्या विरोधामध्ये जर बोललं तर त्यांच्यावर या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। तसंच या कायद्याच्या ह्याच्यावरनं ही जो या सरकारच्या विरोधात बोलेल त्यांना 3 वर्षाचा कारावास व 3 लाखापर्यंतचा दंड असा वेगवेगळ्या पद्धतीच्या या कायद्यामध्ये त्यांनी जी कायद्याची आखणी केलेली आहे, हा कायदा हा संविधानाला कुठंतरी दाबण्यासाठी आणि आमचे मूलभूत अधिकार हे कुठंतरी संपवण्यासाठी हा कायदा इथं आणण्याचा हा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे। आणि हा जो प्रयत्न आहे हा भीमसैनिक संघटना हा प्रयत्न त्यांचा पूर्ण होऊ देणार नाही। आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जागोजागी भीमसैनिक संघटनेच्या माध्यमातून आंदोलन असेच करत राहणार। आणि या सरकारला ही जी संघटना ही कुठल्याही पक्षाखाली, कुठल्या कोणाच्याही राजकीय दबावाखाली ही संघटना नाही, ही संघटना सामान्य जनसामान्यांची संघटना आहे, ही राजकीय कुठल्याही नेत्याच्या खाली दबणारी नाही। म्हणून आमच्यावर कोण पक्ष कोण नेता दबाव टाकल याच्या ह्या दबावाखाली आम्ही दबणारे नाही। ही संघटना जनसामान्यांचा आवाज घेऊन ही संघटना चाललेली आहे। आणि म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, पण आम्ही या देशाचे नागरिक आहोत। या भारत देशाची आत्मा म्हणजे या भारतीय संविधान मानलं जातं। या संविधानाला वारंवार या शासनाद्वारे या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो। आणि याचा एक नागरिक म्हणून आम्ही नेहमीच याचा विरोध दर्शवणार। आणि मी आज तुमच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून इतकंच सांगू इच्छितो की या सरकारला हा कायदा रद्द करावाच लागेल, नाहीतर पूर्ण महाराष्ट्रभर भीमसैनिक संघटना जागोजागी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।